आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आले की आपण फक्त त्याला कवटाळून बसतो. असं कसं झालं? तेव्हा मी असं केलं असतं तर बरं झालं असतं. तसं झालं असतं तर बरं झालं असतं. माझ्याच बाबतीत असं का होतं? मीच का एवढा कमनशिबी आहे? बस एवढाच विचार करत बसतो. पण हा जो प्रॉब्लेम आहे तो कसा दूर करू शकतो याबद्दल जास्त विचारच करत नाही. फक्त कुढत बसायचं किंवा रडत बसायचं. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी भरपूर उपाय असतात. पण आपण त्या प्रॉब्लेमकडे एकाच बाजूने बघत असतो. त्यामुळे आपल्याला त्याचे एखाद दुसरे सोल्युशन मिळतं किंवा ते पण मिळत नाही. आणि मग तो प्रॉब्लेम आपल्याला खूप मोठा वाटायला लागतो. मग आपण गरजेपेक्षा जास्त निगेटिव्ह विचार करायला लागतो. सतत विचार करायला लागतो. शेवटी डिप्रेशनमध्ये जातो. आता हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा प्रॉब्लेम शेअर करायचा आहे. आता तो कोणाला आणि कसा शेअर करायचा हे फक्त तुम्हाला ठरवावे लागेल. ज्या वेळेला हा प्रॉब्लेम आपण आपल्या मित्रांशी शेअर करतो किंवा एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला विचारतो, त्यावेळेला त्या एका प्रॉब्लेमकडे वेगवेगळ्या अँगलने बघितले जाते आणि ज्याचे आपल्याकडे सोल्युशनसुद्धा नसते किंवा एखादाच उपाय असतो, त्याच प्रॉब्लेमचे वेगवेगळे आणि कितीतरी सोल्युशन आपले मित्र किंवा ते एक्सपर्ट देऊन टाकतात. आलेला हा प्रॉब्लेम किती छोटा आहे हे आपल्याला समजतं आणि आपण उगाचच मनातल्या मनात कुढत बसल्याने, गोष्टी कोणालाही शेअर न केल्यामुळे आपले छोटे छोटे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला डोंगराएवढे वाटू लागतात. प्रॉब्लेम्स हे सगळ्यांच्या आयुष्यात येतात. आज मला आहेत तर उद्या दुसऱ्या कोणाला तरी असतील. त्यामुळे प्रॉब्लेम शेअर करताना कधी हा विचार करू नये की लोक काय बोलतील, मला हसतील, मूर्ख म्हणतील. लक्षात ठेवा, हर कुत्ते का दिन आता है. म्हणजेच प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतातच, आज किंवा उद्या. ओळखीच्या माणसांबरोबर प्रॉब्लेम शेअर करावा असं वाटत नसेल तर अशा वेळेला पब्लिक टेलिफोन बूथवरून इतर कोणालाही रँडम कॉल करून आपला प्रॉब्लेम शेअर करावा आणि त्याला विचारावे की तू काय केलं असतंस अशा परिस्थितीमध्ये. लक्षात ठेवा, 140 करोड लोकसंख्या आहे फक्त भारताची. कितीही जणांना विचारू शकता. तुम्हाला वाटेल की माझा प्रॉब्लेम शेअर केल्यामुळे माझ्याबद्दल समोरचा काय विचार करेल, तर तुम्हाला एक सांगतो की प्रत्येकजण आपापल्या प्रॉब्लेममध्ये एवढा बुडालेला असतो की त्याला काही दिवसांनी तुमचे नावसुद्धा आठवणार नाही आणि त्याला गर्वच वाटेल, कारण त्याला कोणीतरी आपला प्रॉब्लेम शेअर करत आहे आणि त्याच्याकडून सल्ला मागत आहे. त्यामुळे त्याला तो प्राऊड मोमेंट असेल. कितीतरी मार्ग मिळतील रडत बसण्यापेक्षा. जास्त डोकं खराब करून घेण्यापेक्षा प्रयत्न तर करून बघा. स्वतःच्या सुखासाठी काही करावं माणसाने. लक्षात ठेवा, 140 करोड लोकसंख्या आहे फक्त भारताची. कितीही जणांना विचारू शकता, हजारो सोल्युशन्स मिळतील.